नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघत असताय BKP मराठी. मी आहे इंदापूर तालुक्यात आणि दवाखान्याच्या लाईनला आहे. हे आपण बघू शकता, क्रिटिकल आहेत. या बाजूला एक क्रिटिकल हॉस्पिटल आहे, त्या बाजूला एक क्रिटिकल हॉस्पिटल आहे. या ठिकाणी महात्मा फुले आरोग्यदायी योजना, प्रधानमंत्री आरोग्यदायी योजना अशा सरकारी योजना आहेत या ठिकाणी. मात्र जे दवाखान्यात येतात लोक ऑपरेशन वगैरे कशासाठी, महात्मा फुले आरोग्यदायी योजना आणि प्रधानमंत्री आरोग्यदायी योजना याच्यातून जवळपास 904 उपचार केले जातात, म्हणजे ऑपरेशन केली जातात, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे तुमचं कान असेल, घसा असेल किंवा मोठं ऑपरेशन पोटाचं, हृदयाचं, या सगळे ऑपरेशन महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये मोफत केली जातात. मात्र सध्याची स्थिती अशी आहे की मला काही लोकांनी सांगितलं, जे पेशंट आहेत, काही ज्यांची ऑपरेशन झाली, तर त्यांच्याकडून महात्मा फुले आरोग्यदायी योजनेत त्यांना बसवलेलं असताना सुद्धा त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि प्रशासनाचा याच्याकडे कानाडोळा आहे. म्हणजे महात्मा फुले आरोग्यदायी योजना आणि प्रधानमंत्री जी आरोग्यदायी योजना आहे याचा 5 लाखापर्यंत मोफत उपचार आहे. मात्र डॉक्टरांकडून सांगण्यात येतं की शासनाचे जे पैसे आहेत ते फार कमी येतात आणि त्यामुळे आम्हाला पेशंटकडून पैसे घ्यावे लागतात, असं काहीसं सगळ्या पेशंटला सांगितलं जातं. मात्र महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचे जे वरळीला ऑफिस आहे, मुंबईला, पुण्याला ऑफिस आहे, तिथल्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. ही योजनाच आहे, गोरगरीब जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि या अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. तसंच हे जरी हॉस्पिटल असले आणि त्या ठिकाणी जरी योजना असल्या तरी मात्र त्या सर्वसामान्यांच्या कामी किती येतात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तसंच हा सदर प्रकार इंदापूर तालुक्यातला आहे. इंदापूर तालुक्याचे जे आमदार आहेत आमचे दत्तामामा भरणे, ते राज्यामध्ये सध्या कृषी मंत्री आहेत, तर त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रभर आपण फिरता, महाराष्ट्राचे मंत्री आहेत, मात्र तालुक्यामध्ये आपलं कमी लक्ष आहे, असं एकंदरीत इथल्या इंदापूर तालुक्यातल्या लोकांना आता वाटायला लागलेलं आहे की ज्या सरकारी योजना आहेत त्या सुद्धा वेळेवरती, तिथं सुद्धा उपचार भेटत नाहीत, लोकांकडनं पैसे घेतले जातात.